नमस्कार मित्रमैत्रिणींनो. जगण्याच्या धडपडीत स्वतःचाच आधार असणं महत्त्वाचं असतं. आयुष्य अद्भुत आहे, ते जबरदस्तीने जगू नका, तर ते आश्चर्यकारकपणे जगा. जबाबदारी घेताना मी आणि श्रेय घेताना आपण हा शब्द जर केंद्रस्थानी असेल तर कुठलेही काम सहज आणि निसंशय पूर्ण होतं. माणसाची चूक काय असते? तो किंमत असलेल्या ठिकाणी कमी आणि किंमत नसलेल्या ठिकाणीच जास्त घोटमळत असतो. मनातलं वेळेवर बोलून टाकता आलं पाहिजे, नाहीतर साठलेल्या भावनांचं कर्ज फेडायला आयुष्य कमी पडतं. स्पष्ट बोलून सत्य परिस्थिती मांडणाऱ्या व्यक्ती ज्या लोकांना आवडत नाहीत, त्याच लोकांना असत्य बोलून दिशाभूल करणाऱ्या व्यक्ती मात्र खूप आवडत असतात. शून्यातून सारं उभं करणाऱ्यांना उपदेशाची गरज नसते. कितीही पडझड झाली तरी पुन्हा उभा राहायची हिंमत त्यांच्यात असते. खरा आनंद आपल्या जवळच्या माणसांना खुश आणि हसताना पाहूनच मिळत असतो. मनाचं भांडवल मोठं असलं की सुखाचा तोटा कधीच होत नसतो. अखंड यशाने आपल्या जीवनाची केवळ एकच बाजू कळते. दुसरी बाजू कळण्यासाठी अपयशाची नक्कीच जरूर असते. त्याशिवाय आपल्याला आपली दुसरी बाजू कळूच शकत नाही. नशा करायचीच असेल तर कष्टाची करा, त्यामुळे आजार झाला तर यशाचा होईल. कोणाविषयी जास्त विचार करत बसू नका, कारण कितीही अभ्यास केला तरी न समजणारा विषय म्हणजे माणूसच आहे. कधीकधी चुकीची माणसं आयुष्याचा खरा अर्थ सांगून जातात. नात्यासाठी बुद्धिमत्तेची गरज नसते, हृदय स्वच्छ असलं पाहिजे. सत्य बोला, स्पष्ट बोला, सरळ बोला. जो तुमचा आहे तो समजून घेईल आणि जो अनोळखा आहे तो तुम्हाला सोडून जाईल. कष्ट न करता मिळवलेला पैसा फक्त मस्ती कशी करायची हे शिकवत असतो, तर घाम गाळून कमवलेला पैसा आयुष्य कसं जगायचं हे शिकवत असतो. खरा हितचिंतक तोच असतो जो कटू आणि खऱ्या गोष्टी आपल्याला सांगत असतो. आयुष्य हे रोजच शिजणारं जेवण आहे. कधी मिठाचं प्रमाण जास्त होतं तर कधी कमी, पण जर आपण मनपूर्वक पुढच्या वेळेस जास्त लक्ष ठेवीन असं म्हणू शकलो तर आयुष्याचे अनेक चविष्ट घास समाधानाने आपल्याच हातून घडतील आणि इतरांनाही ते आनंद देतील. यश ही एक प्रक्रिया आहे. या प्रवासात कधी कधी तुमच्यावर दगडे फेकून मारले जातात आणि तुम्ही त्या दगडांना मैलाच्या दगडामध्ये रूपांतर करता. देव समोरून साखरेचा कण उचलून येणाऱ्या मुंगीचा आत्मविश्वास आभाळापेक्षाही मोठा असतो. फार कमवून गमावण्यापेक्षा मोजकंच कमवून जतन करून ठेवा, मग तो पैसा असो किंवा माणसे. आनंद वाटा, आनंद लुटा. इतरांना आपल्यातले थोडे हास्य पण वाटा. आयुष्य उजळून जाईल. तक्रारी सोडून द्या. प्रयत्न करा. अडचणी सोप्या होतील. तुमची स्वप्ने सजवा. तुमच्या आशा जाग्या करा. मार्ग स्वतः तयार होईल. तुमच्या हृदयात प्रेमाचा दिवा लावा. द्वेष नाहीसा होईल. जीवनात आज आलेल्या परिस्थितीशी जो संघर्ष करेल त्यालाच उद्याचं सुख अनुभवायला मिळेल. ज्याच्याकडे तुमच्या मूल्यांची आणि ताकदीची योग्य किंमत करण्याचं कौशल्य नाही, अशा लोकांसमोर तुमचं मूल्य सिद्ध करण्यात तुमचा वेळ आणि शक्ती वाया घालवू नका. लाखोंची सोबत असून काही उपयोगाची नाही. सोबत एकच असावी, पण लाख मोलाची असावी. जीवनात काही क्षण वेचता येतात तर काही वेचायचे राहून जातात. वेचायचे राहिलेले क्षण विसरायचे असतात, कारण येणारा क्षणही तितक्याच मोलाचा असतो. चांगल्या व्यक्तीची पहिली आणि शेवटची ओळख म्हणजे तो अशाही व्यक्तीचा आदर करतो की ज्याच्याकडून स्वतःला कधीच कोणत्याही फायद्याची अपेक्षा नसते. सुख आहे सगळ्यांजवळ, पण ते अनुभवायला वेळ नाही. इतरांकडे सोडा, पण स्वतःकडे बघायला वेळ नाही. जगण्यासाठी चाललेल्या धावपळीत आज जगायलाच वेळ नाही. आणि सगळ्यांची नावं मोबाईलमध्ये सेव्ह आहेत, पण 4 शब्द बोलायलाच वेळ नाही. पोरकेपणा म्हणजे तरी काय? आपली व्यथा इतरांना न समजणं हाच पोरकेपणा. आपल्या व्यथा स्वतःला जेवढ्या तीव्र वाटतात तेवढ्याच त्या इतरांना मामूली वाटतात. हेच एकटेपण आहे. केव्हा केव्हा हे पोरकेपण आपण लावून घेत नाही. जीवनात असंच असतं असं आपण म्हणतो. स्वतःची समजूत स्वतःच घालतो. प्रामाणिकपणे, आवडीने आणि कौशल्याने विधायक काम करणं हीच देवाची पूजा, भक्ती, उपासना, आराधना आहे. राष्ट्राला सर्वार्थाने सर्व राष्ट्राच्या पुढं नेण्यास समर्थ आहे, असं आपण काम नक्कीच केलं पाहिजे. नीतीने जगण्यावर संकटं येतात, पण देव त्यांना उद्ध्वस्त होऊ देत नाही. अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याशिवाय स्वाभिमान जागा होत नाही. सहिष्णुता ही आपल्या शक्तीची सर्वोच्च पातळी आहे.
आणि बदला घेण्याची इच्छा ही आपल्या कमकुवतपणाची पहिली खूण आहे. तेव्हा आपण काय करायचं ते तुम्हीच ठरवा. कधी कुठल्याही व्यक्तीची सवय नका लावू, कारण ती आपल्याबरोबर चांगली असेल तोपर्यंत आपलं गुण बघते आणि आपली शत्रू झाली की ती व्यक्ती आपलं दुर्गुण सगळ्यांना सांगत असते. कोणाचाही द्वेष करण्याची सवय जीवनात कोणतेही सुख मिळवू देत नाही. ही सवय आपली मानसिक शांती भंग करतं. तुम्ही कधीकधी जास्त स्पष्ट बोलता, त्यामुळे लोक तुमच्यापासून दुरावतात, पण त्यांना तुमच्या बोलण्याचा अर्थ कळेपर्यंत त्यांची वेळ निघून गेलेली असते. जीवनात काही क्षण वेचता येतात तर काही वेचायचे राहून जातात. वेचायचे राहिलेले क्षण विसरायचे असतात, कारण येणारा क्षणही तितक्याच मोलाचा असतो. चांगल्या व्यक्तीची पहिली आणि शेवटची ओळख म्हणजे तो अशाही व्यक्तींचा आदर करतो की ज्यांच्याकडून स्वतःला कधीच कोणत्याही फायद्याची अपेक्षा नसते. ज्याला स्वतःचा ऑफ मूड स्वतःच ऑन करता येतो ना, त्याच्या इतकं बलशाली जगामध्ये कुणीच नसतं. सरळ माणसाला कधी फसवू नका. तो जरी काही बोलत नाही तरी पण वर्षाचा न्याय कधी चुकत नाही. एकदा का देव त्याच्या बाजूने उभा राहिला की माजलेल्यांची राख उडवायला वेळ लागत नाही. खरं नातं एका चांगल्या पुस्तकासारखं असतं. ते कितीही जुनं झालं तरी त्यातील शब्द कधीही बदलत नाहीत. जगासमोर कितीही देखावा केला तरी कर्म हे कर्मच असतं. ते भोगावंच लागतं. टीका करणारी व्यक्ती ही चांगल्या माणसाला बदनाम करू शकते, पण स्वतः मात्र चांगली बनू शकत नाही, कारण विचार तसे आचार असतात. योग्यता तर कष्टाने जन्माला येते, नाहीतर प्रत्येक माणूस जन्मापासून शून्यच असतो. दिखाव्याचं आयुष्य फार काळ जगता येत नाही. जगासमोर सत्य आल्यावर तोंड चुकवून फिरवल्याशिवाय काहीच उरत नाही. गेलेला क्षण परत मिळवता येत नाही, पण आपल्यातील उत्साह आणि स्वतःवरील विश्वास दृढ ठेवल्यास येणारा प्रत्येक क्षण सुंदर बनवता येतो. पटत नसलेल्या गोष्टींवर उगाचच निरर्थक चर्चा करून विनाकारण वेळ खर्च करण्यापेक्षा शांत बसणं कधीही चांगलं. एकटा माणूस कधीच एकटा नसतो. त्याच्यासोबत खूप अनुभव असतात, कारण तो सगळ्यांनाच ओळखून असतो. आयुष्यात 2 वस्तू अशा आहेत की या दिल्याने कोणाचं काहीच नुकसान होत नाही. एक म्हणजे स्मितहास्य आणि दुसरं म्हणजे तुमचे चांगले विचार. सुखाची देवाणघेवाण तर सगळेच करतात, पण दुःखाची देवाणघेवाण जिथं केली जाते तिथंच मैत्री, स्नेह, आपुलकी आणि प्रेम हे वाढत असतं. मानवता ही भक्तीचा निकष आहे, म्हणून निस्वार्थी, नम्र आणि शुद्ध व्हा. समान दृष्टी विकसित करा. निस्वार्थ सेवा, करुणामय विवेक, शास्त्रीय जीवनशैली आणि सद्गुरूंच्या शब्दांवर श्रद्धा. सद्गुरू ज्ञानाच्या किल्लीने भक्तीचं दार उघडतात. गुरुकृपेने आपल्या सर्वांच्या हृदयात आनंद आणि नक्कीच प्रकाश येत असतो. कुणीतरी मस्त लिहिलं आहे, माझ्या सहवासाला कधी महत्त्व देऊ नका, कारण तो काही क्षणांचा असणार आहे. माझ्या देहालाही कधीच महत्त्व देऊ नका, कारण एक दिवस त्याची राख होणार आहे. महत्त्व द्यायचं असेल तर ते माझ्या भावनांना द्या, कारण त्या जर तुम्हाला समजल्या तर मी सदैव तुमच्यासोबत असणार आहे. तेव्हा भावना समजून घ्यायला नक्कीच शिका. तेव्हा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.